नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी स्कॉलरशिप व NMS या विषयातील झूम क्लास पाहूया. हा झूम क्लास रेकॉर्डिंग केलेला आहे. जर तुम्हाला या झूम मीटिंगमध्ये जॉईन व्हायचं असेल तर पुढे येणाऱ्या स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता. ठीक आहे. झूम क्लाससाठी आपण माफक फी आकारत आहे, परंतु हे झूम क्लास तुम्हाला यूट्यूबमध्ये मोफत पाहायला मिळणार आहेत. तुमच्या काही डाऊट्स असतील, शंका असतील, अडीअडचणी असतील तर त्या तुम्हाला झूम क्लासमध्ये विचारता येतात. तुम्हाला झूम क्लासमध्ये जाहिराती सुद्धा दिसत नाहीत. तुम्हाला होमवर्क सुद्धा दिला जातो, तुमचा होमवर्क तपासला जातो, तुमच्यावर वैयक्तिक लक्ष दिलं जातं. त्यामुळं जे विद्यार्थी झूम क्लाससाठी, झूम मीटिंगसाठी इंटरेस्टेड आहे त्यांनी पुढे स्क्रीनवर येणाऱ्या माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा. तुमच्या आईवडिलांना कॉल करायला सांगा व झूम मीटिंगला लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. चला तर पाहूया आजचा क्लास. आज काय शिकवले क्लासमध्ये ते पाहूया. हा, तर एक प्रश्न आहे, दोन संख्या 6x व 7x असून त्यांचा मसावी 6 व लसावी 252 आहे, तर x बरोबर किती? तर x ची किंमत किती असं विचारलंय तुम्हाला. ठीक आहे. तर यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपण वापरायचा आहे. तो फॉर्म्युला म्हणजे मसावी गुणिले लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. मसावी गुणिले लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मसावी किती दिलाय तुम्हाला? 6 दिलाय. लसावी किती दिलाय? 252 दिलाय. मी आता फक्त सूत्रामध्ये किमती ठेवतोय. दोन संख्या काय आहेत? पहिली संख्या 6x आहे गुणिले दुसरी संख्या काय आहे? 7x आहे. ओके. आता बघा 6 गुणिले 252, त्यानंतर 6x आणि 7x आपण काय करूया? गुणाकार करूया. ठीक आहे. तर 6x 6×7=42. तो आपण तसंच ठेवूया. 6 गुणिले 7 आणि फक्त x चा गुणाकार करूया. x चा गुणाकार केला x वर्गाला. ही स्टेप समजली का सगळ्यांना? फक्त मी इथं काय केलंय? x मल्टिप्लाय बाय x केलंय. ओके. हा, आता बघा 6 गुणिले 252, हे 6 गुणिले 7 आहे ना, ते लेफ्ट हँड साईडला आलं, डाव्या बाजूला आलं. ते गुणाकारच होतं, खाली येऊन भाग करत झालं. ठीक आहे. बरोबर x वर्ग. ही स्टेप समजते सगळ्याला? माना हलवा कमीत कमी समजत असेल तर. माना हलवलेलं दिसतं मला. हा, समजते. ओके. आता बघा 6 कॅन्सल झाले. ओके, 6 6 कॅन्सल झाले. 7 न 252 आपण काय करतोय? भागतोय. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, उरले 4, 6 7 42, 36. म्हणजे x वर्ग बरोबर काय आलं? 36 आलं. आता दोन्ही बाजूचं वर्ग, x वर्गाचं वर्गमूळ घेतलं x आलं, 36चं वर्गमूळ घेतलं. 36 संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 6. 6 आलं. आता बघा आलं तर आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4. समजतंय? कुणाला काही अडचण असेल तर विचारा. नाही सर. शक्यतो सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवा. सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवा शक्यतो. लिहून घ्या प्रश्न समजला असेल तर. आणि गैरहजर राहू नका. ईश्वरी, अंकिता, सार्थक, शिवम, हर्षल, वेदिका व्हिडिओ ऑन ठेवा. तर x गुणिले x केलं की x वर्ग धरायचा ना? हो, x गुणिले x x वर्ग होतो. 3दा x गुणाकार केला की x चा घन होतो. 4दा x गुणलं की x चा चौथा घात होतो. हो. हा, सार्थक समजले? हो सर. सार्थक ढोले. श्रुती, शिवम, अंकिता व्हिडिओ ऑन ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे पण जाऊया. ओके, लिहून घेतलं? कॅमेरा खराब झालाय, क्लिअर दिसत नाही. काय दिसत नाही? कॅमेरा खराब झालाय, क्लिअर दिसत नाही सर. तर असू दे की, जसा दिसत तसं बघू तर दे. शिवम कसा आहे, शिवमचा चेहरा तर बघू दे मला, आहे का नाही? पुढचा प्रश्न आला स्क्रीनवर. हा,
दोन संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 72 आहे. त्या संख्या 3 जसे 4 या प्रमाणात आहेत, तर त्या संख्या कोणत्या? हा. अगदी आत्ताचा जो प्रश्न आहे अगदी त्याच पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. आत्ताचा जो प्रश्न होता अगदी त्याच पद्धतीनं हा प्रश्न सुद्धा आपल्याला काय करायचा आहे, सोडवायचा आहे. आता त्यांचं गुणोत्तर 3 जसे 4 दिले, त्यांचं गुणोत्तर 3 जसे 4 दिले म्हणजे काय पकडावं लागेल सांगा? त्या संख्या 3x व 4x गृहीत धरायच्या. काय धरायच्या? त्या संख्या काय आहेत? 3x आहेत, 3x व 4x आहेत 4x. असं गृहीत धरायच्या. आणि 4. मग आता 3x व 4x तुम्ही गृहीत धरलं की मागच्या गणिताप्रमाणे तुम्हाला सोडवावं लागेल, है का नाही? आता बघा त्या संख्येचं गुणोत्तर काय दिले तुम्हाला? 3 जसे 4 दिले. मग त्या संख्या आपण गृहीत धरल्या. पहिली संख्या 3x आहे किंवा लहान संख्या 3x आहे, मोठी संख्या 4x आहे. ठीक आहे. आता बघायचंय आपला मागचा फॉर्म्युला मसावी मसावी गुणिले लसावी. मसावी गुणिले लसावी बरोबर त्या दोन संख्यांचा गुणाकार. त्या दोन संख्या कोणत्या आहेत आता? 3x आहे आणि 4x आहे. समजते का? स्वराली गव्हाणे 3x सर गुणिले. हा. तर मसावी किती आहे? 6 आहे. लसावी किती आहे? 72 आहे. हा. आता मी इथं 3 बाजूला घेतलं आणि 4 बाजूला घेतलं. x गुणाकार केला x वर्ग. मागच्या गणिताप्रमाणे गणित आहे. ठीक आहे. आता बघा 6 ला 6, 72 ला 72. मी गुणाकार करत नाही कारण आपल्याला काटाकाटी करायचंय, आपल्याला भाग घालायची, म्हणून मी गुणाकार करत नाही. हा 3 3 गुणिले 4 लेफ्ट हँड साईडला घेतलं, ते भागाकारत गेलं, x वर्गला x वर्ग. आता भाकर घाला. 3 दुनी 6, 2 दुनी 4, 2 भागिले 72 36. एक्स वर्ग काय आलं? 36 आलं. याचा अर्थ एक्सची किंमत काय आली? 6 आली. तर इथे एक्सची किंमत विचारली का या गणितामध्ये? तर या गणितामध्ये आपल्याला एक्सची किंमत विचारलेला नाहीये. इथं काय विचारले समर्थ आपल्याला? इथं आपल्याला विचारले त्या संख्या कोणत्या म्हणल्या. लसावी आणि मसावी. मग आता आपण संख्या गृहीत धरल्यात. आपण लहान संख्या काय गृहीत धरली? 3x गृहीत धरली आहे. मग लहान संख्या 3x धरली आहे. मग 3 एक्सची किंमत आपल्याला माहित आहे. एक्सची किंमत किती आहे? 6. 6 18. ओके. 18. लहान संख्या 18 आली. मोठी संख्या 4x. हा 4 गुणिले 6 6 चोक 24. 24. 20. ओके. उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. समजले? लिहून घ्या. ओके. हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. रेकॉर्ड केल्यामुळं हा व्हिडिओ आपल्याला युट्यूबला अपलोड करता येईल. ज्या विद्यार्थ्याला एखादी प्रश्न अडचण असेल तर त्यांनी तो युट्यूबला परत जाऊन पाहू शकता. ठीक आहे. जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहणार आहेत नंतर काही वेळानंतर किंवा रेकॉर्डिंग केल्यानंतर, त्यांना परत झूम मिटिंगला यायचं असेल तर खाली जो नंबर दिलाय, कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा. तुम्हाला सुद्धा झूम मिटिंगला ऍड केलं जाईल. लिहून घेतं सर्वांनी? अंगो करून बसलाय का सगळेजण? हो सर. हो सर. हो सर. बर. हो सर. हो सर. ड्रॉइंग क्लिअर करतो. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. सर हा क्लास युट्यूबला पण चालू आहे का? नाही, युट्यूबला चालू नाही हा क्लास. युट्यूबला नाही चालू करता येत. आता ह्याचे रेकॉर्डिंग करून अपलोड करता येईल पण लाईव्ह नाही जात येत युट्यूबला. आता कालचा रेकॉर्डिंग केला होता का अपलोड? नव्हता केला. हा. दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे. तर मसावी 5 असेल तर त्या एक संख्या 15 असेल तर दुसरी संख्या कोणती? ठीक आहे. आता बघा आपल्याला एक फॉर्म्युला होता बघा, मसावी भागिले लसावी. काय फॉर्म्युला बघा सांगा बरं? मसावी भागिले लसावी एक फॉर्म्युला देऊन दिला होता. काय फॉर्म्युला होता तो? मसावी मसावी भागिले लसावी बरोबर 2 सांगा. लसावी भागिले मसावी बरोबर त्या दोन संख्यांचा सामायिक अवयवांचा गुणाकार. तर त्या दोन संख्यांचा सामायिक अवयवांचा गुणाकार. बर. असामायिक सर. बर. आता बघा काय म्हणले? मसावी दिले तुम्हाला, बरोबर आहे. काय दिले? मसावी दिलेला आहे. मसावी किती दिले तुम्हाला? 5 दिलाय. मसावी किती दिलाय? 5 दिलाय. मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे. म्हणजे लसावी 4 कोशाला लागले, लसावीला लागले म्हणजे लसावी घेतलं.
चहा हा शब्द कोणाला लागला? लसावीला लागलाय म्हणून गुणिले केलं. गुणिले काय? पट. किती पट आहे? 1/6 पट. पुन्हा मसावी हा, सॉरी एक मिनिट, मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे. मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे. हा, म्हणजे लसावीच्या, मग लसावीला 4 लागले म्हणजे लसावी गुणिले, लसावी गुणिले किती? लसावीचे किती पट आहे? 1/6 पट आहे. पट दिली आपल्याला ऑलरेडी, बरोबर आहे. म्हणजे लसावीच्या 1/6 पट म्हणजे पट दिली, म्हणजे लसावी गुणिले 1/6 बरोबर काय असणार आहे? मसावी असणार आहे. हे कळाले का? हे जे शब्दामध्ये दिले त्याची आपण गणितात मांडणी केली. हे समजले का सगळ्यांना? माना हलवा समजलं असेल तर. हो सर. हो सर. होय. हो सर. आता बघा, सर हा, पण तिथं मसावी 1/6 पट येणार ना? ओके, मसावीच की. मसावी काय? लसावीच्या पट आहे. लसावी त्याची पट म्हणजे गुणाकार 1/6. मसावीच येतोय ना. हा. हा, आता बघा आपल्याला लसावी काढायचंय. मसावी दिले, लसावी काढायचंय. मग लसावी बरोबर, लसावी बरोबर आता 1/6 इकडे गुणाकारात आहे. जर ते लेफ्ट हँड साईडला गेलं तर काय होईल? 6 वर जाईल, अंश खाली जाईल. बरोबर आहे का? हे 6 छेदात आहे. वर गेलं तर काय होणार? इकडे वर गेलं तर गुणाकार होणार वर जाऊन. ओके. आता मसावीची किंमत काय सांगितली? 5 सांगितली. मी मसावीची किंमत 5 इथे लिहिली. समजले का इथपर्यंत? हो सर. हो सर. हो सर. हा, आता बघा लसावी काय आली आपली? लसावी बरोबर आलं आपलं, लसावी बरोबर 5 गुणिले 6, 5 सक 30 आलं. ओके, लसावी समजली आलेली. हो. हो सर. हो सर. आता बघा हो विद्यार्थी सर. मित्रांनो, आता काय करायचंय आपल्याला? तर आता आपल्याला एक फॉर्म्युला आपला आहे, लसावी गुणिले मसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार आहे का? लसावी गुणिले मसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार. त्यातली एक संख्या किती दिली रे? 15 दिली. एक संख्या आपल्याला काढायची, किती संख्या काढायची? पहिली संख्या 15 दिली, दुसरी संख्या माहित नाही, ती काढायचंय. मग दुसरी संख्या मी एक्स पकडली, दुसरी संख्या आपण काय पकडली? एक्स पकडली. ठीक आहे. दुसरी संख्या मला माहिती नाहीये म्हणून मी त्याला एक्स पकडली. पहिली संख्या माहिती आहे 15, गणितात दिले म्हणून 15 घेतलं. ओके. आता लसावी गेलाय, लसावी आलाय 30, मसावी किती आहे? 5 बरोबर 15 गुणिले एक्स. आता हे सोडवायचं आहे. हे सोडलं की आपल्याला उत्तर येणार आहे. ठीक आहे. आता बघा 30 गुणिले 5, हे जे 15 आहे जे राईट हँड साईडला होतं ते काय केलं? ते लेफ्ट हँड साईडला गेलं भागिले मध्ये जाणार. बरोबर आहे. बरोबर एक्स. हा, 5 एक 5, 5 त्रिक 15, 5 एक 5, 5 त्रिक 15. हा, 3चा भाग गेला, 30 ला भाग घातला, 3 10 30. एक्स बरोबर काय आले? एक्स बरोबर आले 10. आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. सर करा. सर क्वेश्चन वेगळा आहे का? सर, हा, त्याला शॉर्टकट पद्धत पण आहे. सांगा की. आता x/6च्या म्हणजे लसा मसावी त्याच्या 1/5 पट झाला. म्हणजे त्या दोघांचा गुणाकार 130 30 पटाला भागिले 15. हम्म, 15 दुनी 30 आणि 5 दुनी 10, उत्तर 10 येते. चालतंय. तसंही करा, जरा समजेल. जरा बऱ्याच जण ते समजत नाही, त्यामुळे आपलं स्टेप बाय स्टेप सांगितले. आता हे सूत्र आपण 2दा वापरलं आतापर्यंत, त्यामुळे स्टेप बाय स्टेप सांगितले. सूत्र समजलं नाही. ठीक आहे, तेच केले मी पण. तुम्ही जी तोंडी सांगितलं ती फक्त मी मांडणी केली त्याची. हम्म, हो. तेच आहे. लिहून घेतलं? पुढच्या प्रश्नाकडे जायचं. हो. लिहून घेत आहेत वाटते मला अजून. ठीक आहे. भूमिका, हे स्क्रीनशॉट घे. भूमिका आहे का? येस सर. हा, स्क्रीनशॉट घे. ओके. संस्कृती समजले का?
हो सर. हा. लवकर जॉईन व्हा, उशिरा जॉईन होत जाऊ नका. ठीक आहे, तुमचे 2-3 प्रश्न मिस होतील. हा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता झालं असेल लिहून सर्वांचं. हा. तर पुढचा प्रश्न स्क्रीनवर घेतोय. हा. दोन समूह संख्यांचा लसावी 434 असून त्यांची बेरीज 219 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती? ओके, आता हा प्रश्न तुम्हाला विचारलाय. ठीक आहे. काय करावं लागेल बघ, सांगा बरं. आता दोन सहमूळ संख्या आहेत, मग दोन सहमूळ संख्यांचा मसावी काय असतो? एक असतो. एक एक असतो. असतो. एक असतो. आता कोणतं सूत्र वापरावं लागेल? मसावी माहित आहे, लसावी माहित आहे, बेरीज करायचंय, कोणतं सूत्र वापरावं लागेल? लसावी भागिले मसावी. लसावी भागिले मसावी. बरोबर. काय दोन असमायिक अवयवांचा गुणाकार, त्याचा काही इथं फॉर्म्युला येईल का? नाही येणार. नाही. हम्म. बघा, आता या पद्धतीने सोडवायचं हे गणित. लक्ष इकडे द्या. आता बघा, दोन सहमूळ संख्या आहेत, बरोबर आहे. मग पहिल्यांदा त्या दोन संख्या कोणत्या त्या आपण गृहीत धरू. पहिल्यांदा समजा पहिली संख्या एक्स आहे. समजा एक संख्या किंवा पहिली संख्या तर काय आहे? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. हो, ठीक आहे. बघूया कोणतं सूत्र लागते ते आपण आधी समजूया. पहिली संख्या एक्स आहे, मग दुसरी संख्या काय असणार आहे रे? पहिली संख्या एक्स पकडली, दुसरी संख्या काय असणार आहे? त्या दोन संख्येची वाय. बेरीज दिले 219 दिले. किती दिले बेरीज? 219. वाय. मग दुसरी संख्या ही 219 वजा एक्स असणार आहे. हे समजतंय का मी काय लिहिलंय ते? सायली, हो. हा. सर आता बघा, पहिली संख्या एक्स आहे, मग दुसरी संख्या काय असणार आहे? त्यांची बेरीज 219 आहे. मग 219 म्हणून पहिली संख्या वजा केली म्हणजे दुसरी संख्या मिळणार आहे. बरोबर आहे. हा. आता आपण सोडूया. आता दोन सहमूळ संख्या आहेत, सहमूळ संख्या आहेत म्हणून त्यांचा मसावी काय असणार आहे? सांगा, मसावी काय असणार आहे त्यांचं? सांगा. एक. एक. सर. एक. एक. एक असणार आहे. मग आताच आपला फॉर्म्युला मसावी गुणिले रसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. पहिली संख्या एक्स, दुसरी संख्या 219 वजा एक्स. ओके. आता बघा, मसावी किती आहे? एक आहे. लसावी किती आहे? 434 आहे. आता हे गुणाकार करा. एक्स न ह्या कंसाला गुणाकार करा. एक्स न एक्स गुणिले 219, 219 एक्स आलं. एक्स गुणिले एक्स, एक्स वजा एक्स गुणिले वजा एक्स, वजा एक्सचा वर्ग आलं. ठीक आहे. ओके. सर आता बघा, 434 गुणिले एक 434 आलं, बरोबर 219 एक्स वजा एक्स वर्ग. हा. आता हे वर्ग समीकरण, तुम्हाला वर्ग समीकरण झालंय का सातवीला? हो सर, झालंय. वर्ग समीकरण सातवीला तुम्हाला? आठवीला झालं मला. हा. आता हा काही मला माहित नाही सातवीला होता का नाही, आठवीला तर असणारच आहे. हा. तर आता काय करतो, वजा एक्स वर्ग 219 एक्स मी एका बाजूला घेतो, कारण वजा एक्स वर्ग आहे ना, त्याला मला अधिक एक्स वर्ग पाहिजे. मग वजा एक्स वर्ग मी लेफ्ट हँड साईडला आला, तो अधिक झाला. वजा 219 वजा 219 ते लेफ्ट हँड साईडला आलं, वजा झालं. ठीक आहे. चिन्ह बदलले. काय झालं? चिन्ह बदलले. अधिक 434 अधिक 434. मग राईट हँड साईडला तर काहीच राहिलं नाही, म्हणजे शून्य राहिलं. ओके. राईट हँड साईडला काहीच राहिलं नाही म्हणजे काय झालं? शून्य राहिलं. हे समजलंय आई? इंग्लिश. हो सर. हा. आता 434 असे अवयव पाडायचे. हा. 434 असे अवयव पाडायचे की आपल्याला 219 काय आली पाहिजे, त्याची बेरीज किंवा वजाबाकी आली पाहिजे. मग 434 आपल्याला अवयव पाडावे लागतील. पर्याय मी द्यायचे राहिलेत ना, पर्याय म्हणून आपल्याला सोपं गेलं. पर्याय घेऊया आपण. सर 2 आणि 217. व्हेरी गुड. 2 आणि 217. बरं, 434 या संख्येचा गुणाकार 434 आला पाहिजे असे पाहिजे. 2 आणि 217. आता बघा, दोन्ही अवयवाचा आपण वजा घेतले, दोन्ही अवयवाचं वजा घेतले तर बेरीज काय येते? गुणाकार पॉझिटिव्ह येतो. बरोबर आहे. समजते काय मी काय म्हणतोय? वर्ग समीकरणाचा सराव नाही तर थोडा कठीण जाईल. ठीक आहे. हा. आता बघा, म्हणजे काय आलं? एक्स वजा एक्स वर्ग
डिटेल लिहू का शॉर्टकट लिहू सांगा आता. शॉर्टकट डिटेल मध्ये लिहू का शॉर्टकट मध्ये लिहू. शॉर्टकट. शॉर्टकट मध्ये हा. अवयव किती आले काय का 434चा गुणाकार करायचा तर वजा 217 व वजा 2चा गुणाकार केला की 434 येतं. इथपर्यंत काय आले तुम्हाला. इथपर्यंत काय हो आले. सर. हा. हो सर आता थोडं शॉर्टकट लिहितो. ठीक आहे. मग आता काय करायचंय. हा. आता काय करायचंय बघा. तर हा एक्स वजा 217 हा पहिला अवयव पकडूया. दुसरा अवयव पकडूया एक्स वजा 2 पकडूया. बरोबर 0. आता एक्स वजा 217 बरोबर 0 म्हणजे काय. एक्स वजा 217 बरोबर 0 म्हणजे एक्स बरोबर काय आली. एक संख्या आली एक्स बरोबर 217 आली. ती संख्या एक्स बरोबर 217 असू शकते किंवा ती संख्या एक्स वजा 2 बरोबर 0 म्हणजे ती संख्या एक्स बरोबर 2 असू शकते. ही कोणती तरी एक संख्या असणार आहे. आता आपल्याला काय विचारले. मोठी संख्या विचारली तर मोठी संख्या काय असणार आहे 217 असणार आहे. बरोबर आहे का. आणि लहान संख्या काय असणार आहे 2च असणार आहे. त्यांचा लसावी काय येणार आहे 434 येणार आहे. आणि मसावी 1 येणार आहे. समजतंय का. तर आपली मोठी संख्या उत्तर काय आलं. मोठी संख्या 217. संख्या 217 आलं. हा प्रश्न समजला का सगळ्यांना. हो सर हो हो सर. सर कुणाला काही अडचण असेल तर विचारा. सर इथं शून्य काढलं काय म्हणला. बेरीज तर हा बोल. सर इथं शून्य बेरीज काढलं. अगं इथं बघ. हे एक्स वजा एक्स वर्ग लेफ्ट हँड साईडला गेलं. वजा 219 इकडे लेफ्ट हँड साईडला गेलं. इकडे काहीच नाही म्हणून 0 राहिलं. हे वर्ग समीकरण बनलं. वर्ग समीकरण. आणि वर्ग समीकरणाचे अवयव पाडलं तर एक्स वजा 217 बरोबर 0 असतं. वर्ग समीकरण अवयवाच काय असतं बेरीज 0च असते वर्ग समीकरणामध्ये. ठीक आहे. एक्स वजा 217 बरोबर 0 एक्स वजा 2 बरोबर 0 अवयव अवयव पकडले त्यांची बेरीज काय असते 0च असते. मग एक्स ची किंमत काय नसते ती वजा 217 राईट हँड साईडला गेलं एक्स बरोबर 217 आलं एक्स बरोबर 2 आलं. त्या दोन समूह संख्या म्हणजे ह्याच आहेत 217 आणि 2च आहेत. जे आपल्या गणिताच्या समूह संख्या सांगितल्यात तर दोन समूह संख्या कोणते 217 आणि 2च आहेत. ठीक त्यातली मोठी संख्या कोणती 217. ओके. तुला काही डाऊट नाही आता. लिहून घेतले सर्वांनी. हो सर हो सर. हो हो सर. हो सर. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न 23 ला विचारलेला आहे परीक्षेमध्ये. आता हा प्रश्न सोडवलाय आपण या पद्धतीचा. आपण या पद्धतीचा प्रश्न सोडवलाय. हो सर. सोडवा. काय करायचंय कमीत कमी म्हणजे काय करायचंय लसावी काढायचा. काय करायचा लसावी. जास्तीत जास्त काय करायचा लसावी काढायचा. कशाचा लसावी काढायचा 12 याप्रमाणे फुलांच्या माळा तयार केल्या. रीनाकडे काही फुले आहेत तिने 12 याप्रमाणे फुलांच्या माळा तयार केल्या. तिच्याकडे 11 फुले उरतात. आता बघा आपण असा प्रश्न सोडवलाय बघा. असा जर प्रश्न परीक्षेला विचारला होता. हा प्रश्न 2023 ला विचारलाय. आता जे प्रश्न परीक्षा विचारला होता त्या पिशवीमध्ये किती गोळ्या राहतील असा प्रश्न घेतला होता मागच्या तासाला आपण. हा म्हणजे 12 फुले आहेत. 12 फुलांच्या माळा केलं तर 11 फुले उरतात. म्हणजे एक फुल कमी पडते. बरोबर आहे का. हा. त्यानंतर पुढे बघा जर प्रत्येकी 16 याप्रमाणे फुलांच्या माळा तयार केल्या तर 15 फुले उरतात. याचा अर्थ काय पडतंय एक माळ पूर्ण होण्यासाठी एक फुल कमी पडतंय. समजते काय मी काय म्हणतोय. हा जर प्रत्येकी 18 याप्रमाणे फुलांच्या माळा केल्या तर अजून एक माळ कमी व्हायला किती फुल कमी पडतंय एकच फुल कमी पडतंय. ओके समजते का. म्हणजे 12 फुलांच्या माळा तयार होतात. त्या 11 मध्ये अजून एक फुल मिळवलं की अजून एक नवीन माळ तयार होणार आहे. 16 फुलांच्या माळा तयार होतात त्या 15 मध्ये अजून एक मिळवलं की 17वी माळ तयार होणार आहे. 18 फुलांच्या माळा तयार होतात 17 उरतात 17 मध्ये अजून एक मिळवलं की पुन्हा 19वी माळ तयार होणार आहे. म्हणजे किती कमी पडतंय एक एक कमी पडतंय. घेते का लक्षात. हो सर. आता लसावी काढूया. हो सर. लसावी काढायचं कसं लसावी काढायचं आपल्याला 12 16 12 16 18 बेसख 12 बेटी 16
92 बघूया. बेत्रिक 6, बेचोक 8, 9ला भाग जाईल का 2 ने? नाही, म्हणून 2 जशाच तसे. ठीक आहे. नंतर 3 भाग करूया. 3 1 3, 4ला 4, 4ला भाग जात 3 म्हणून 4 जशाच तसं, 3 त्रिक 9. ठीक आहे. आता 4 व 3ला कोणत्या संख्येने भाग जाईल का? नाही. हा, ते असामायिक अवयव झाले. लसावी काय झाला? लसावी बरोबर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. आपले सामायिक अवयव कोणते आहेत? 2 गुणिले 2 गुणिले 3 हे सामायिक अवयव. असामायिक अवयव कोणते? 4 गुणिले 3. आपण एक लिहित नाही, एक लिहिलं तर गुणाकार तोच येणार म्हणून एक लिहित नाही. ओके, गुणाकार करा. 2 दोन्ही 4, 4 त्रिक 12, 12 चौक 36, 36 गुणिले 3 करा. 144. चल, 1 3 त्रिक 9 1 10, किती आलं? 108. 108 आलं. सर पुन्हा जॉईन व्हायचं. सांगतो की, एक मिनिट. हा, गुणाकार किती आला? 108. आणि सर काही चुकलंय का आपलं? 144 होतो. तर 144 येते गुणाकार. आपलं काही चुकलंय का? हो. कुठं चुकलंय? 5 चौक 48 ना सर. 4 चौक 48. हा, 12 चौक 48, राईट. म्हणलं उत्तर कसं काय येत नाही? उत्तर येत असे म्हणायचं आपला स्टेप चुकलेली आहे. हा, बघा, 2 दोन्ही 4, 4 त्रिक 12, 12 चौक 48, मी 36 धरलं होतं का नाही? 48 गुणिले 3, चला 48 करायचं 144. 144. आता 144 जर फुलं, 144 मायनस 1 करावं लागेल ना. व्हेरी गुड. हा. हा, 144 फुलं त्यांच्या ह्याच्यात असते तर सर्वांच्या समान माळा झाल्या होत्या. परंतु काय होतंय? 1 कमी पडतोय. कशाला पडतोय? 1 कमी प्रत्येक वेळेस पडतोय. म्हणून 144 म्हणून 1 वजा करा, 143. 143. 143. उत्तर काय असेल? 143. सर हा प्रश्न कुठे आहे? कोणत्या पेज नंबरवर आहे? हा प्रश्न 2023च्या प्रश्नपत्रिकेत आहेत. पाठीमागे तुम्हाला मिळेल प्रश्नपत्रिकेवर. ओके, हो सर. अशा पद्धतीचा प्रश्न आपण मागच्या तासाला पण घेतला होता. हा, हो. म्हणजे 144 फुलं जर असतील तर समान समान माळा तयार होतील. परंतु काय आहे, 144 फुलं आहेत त्या ह्याच्यामध्ये रेणाकडे नाही आहेत, त्याकडे 143 फुलं आहेत. मग 12 फुलाची जर माळ करायची असेल तर ज्या काय होतात, 11च माळा होतात. म्हणजे ज्या 12 फुलाची माळ करायचं तिला काय होतं, समान माळा व्हायला 11 फुले उरतात. ठीक आहे. म्हणजे अजून एक फुल टाकले की तिचं अजून 13वी माळ झाली असते. ठीक आहे, तर वजा 1 करायचं. आता हा प्रश्न 2दा विचारला स्कॉलरशिप परीक्षेला अशाच पद्धतीचा. अजून तुम्हाला अशाच पद्धतीचा एक विचारलेला लसावीचा. त्यावेळी ह्या प्रश्नाची तयारी करा. तुमच्या सरावमध्ये सुद्धा असे प्रश्न येतील. ओके. हो सर. हा, शेवटचे 3 मिनिट राहिलेत आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न राहिलाय. 2020 ला पण विचारलंय ना असं क्वेश्चन? हो हो, विचारलाय. मागचा आपण तासाला घेतलाय की तो प्रश्न. हो. तर आजचा शेवटचा प्रश्न सर असणार. हा, काय म्हणताय? ते 7.2 मधला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर 72 येते, परंतु मागच्या साईडला आन्सर बघितलं तर 24 दिलं त्यांनी. बघतो मी कोणत्या प्रश्नाला, माझं पुस्तक ओपन नाहीये, मी बघतो कोणतं येते. ठीक आहे. हा, आता बघा, 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी 312 असेल तर त्या 2 संख्येची बेरीज किती? बरोबर आहे. आता 2 क्रमवार समसंख्या म्हणले, हा, तर कसं सोडावं लागेल सांगा बरं हा प्रश्न. सर हा, 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी 2 सांगा मसावी काय असतो बरं सांगा. 2 असतो. बरोबर आहे. 2 क्रमवार समसंख्येचा मसावी ऑलवेज काय असतो? 2 असतो. 312 भागिले 2. मसावी काय असतो? मसावी हा 2 असतो. ठीक आहे. मग आता मसावी भागिले लसावी बरोबर 2 असामायिक अवयवांचा गुणाकार होतो. ठीक आहे. असामायिक अवयव आपल्याला त्या संख्या काढता येतील का सांगा. असामायिक अवयव मिळाले आपल्याला तर आपल्याला संख्या काढता येईल का? तर 312 चे मूळ अवयव काढून. नाही, 312 भागिले 2 करावं लागेल ना आधी. हा, हा. 312 लसावी भागिले मासावी करावं लागेल.
लसाई गुणिले वसाई करावं लागेल का? नाही सर, हा. लसाई भागिले मसावी. बरं, ते केलं मग तुम्ही असामायिक अवयव कसं करणार? आपल्या लहान संख्या त्यांच्या बदलायची भागात नाही. त्यांचे त्यांच्या दोन भागाकाराचे अवयव काढायचे. हा, बरं ठीक आहे. आता मग सांगतो कसं करायचं. लसावी भागिले मसावी इज इक्वल टू असामायिक विभाजकांचा गुणाकार. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय त्याच फॉर्म्युला सोडवूया. ठीक आहे, लसावी भागिले मसावी परत जॉईन व्हा बरं का. बरोबर, दोन असामायिक संख्या, दोन, हे सगळं काय करूया. हा प्रश्न परत जॉईन व्हा, मी स्टॉप करतोय. परत जॉईन व्हा, कारण हे लिहिलेलं सगळं इरेज होतं, नवीन मीटिंग मध्ये राहत नाही. ठीक आहे, नवीन मीटिंग मध्ये जॉईन करून हा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे, लगेच जॉईन व्हा. ठीक आहे, मी थांबवतो लगेच ही मीटिंग. त्याच लिंकद्वारे जॉईन व्हायचं. ठीक आहे, 24 मुलं पार्टिसिपेंट आहेत, 23 विद्यार्थी आहेत या मीटिंगला. हा, मीटिंग संपेल लगेच, परत जॉईन व्हायचंय. एंड करतोय मी लगेच, परत जॉईन व्हा. हा, दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी काय असतो? दोन क्रमवार समसंख्याचा मसावी काय असतो? दोन. 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 दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी हा 2 असतो तरी. ठीक आहे, मसावी काय असतो? 2 असतो. हा प्रश्न 2024 ला विचारलाय बरं का. हा प्रश्न 2024 ला विचारलेला आहे, म्हणजे यावर्षीच विचारलाय. ठीक आहे, 2024 ला विचारलेला बघा इथं. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणले, लसावी दिले आणि मसावी दिले. आपला फॉर्म्युला काय आहे? लसावी लसावी मसावी लसावी भागिले मसावी इज इक्वल टू दोन असामायिक संख्यांचा गुणाकार. दोन असामायिक अवयवांचा गुणाकार. दोन असामायिक अवयवांचा गुणाकार. अवयवांचा. मसावी काय आहे तुमचं? लसावी काय आहे? 312. मसावी काय आहे? 312 भागिले बरोबर, 2. हे 2 भागिले 312 काय ते सांगा? 156. 15. 156. 156. हा हा. 156 चे अवयव पाडा, असामायिक अवयव. 156 चे असामायिक अवयव पाडायचे. अवयव पाडायचं तुम्हाला. जरा लिही, हो सर. अवयव पाडा. चला, 2 आणि 53. 2 आणि 53. बर, हो. 20 14 म्हटला 1, 82 16, 20 23 6 म्हटला 1, 92 18. ओके, 3 3 1 3 3 3 9 13. 13 का मूळ संख्या. हा, किती आले मला? 2 आणि 53 कसं येईल बरं? 2 आणि 53 नाही येणार. हा, 13 1 पकडा, 2 4 4 3 12, 12 आणि 13 पकडा. इकडे बघा, हिचे अवयव पडलेत. हे 2, हे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 3 आणि 2 12. 12 एक अवयव झाला. 13 13 आणि 12 म्हणजे असामायिक आहेत. कोणती गोष्ट सामायिक नाही आहे ह्यामध्ये. हा, म्हणजे 156 असामायिक अवयव कोणते आले? 13 गुणिले 12. समजतंय? कोणत्या वेळ आले? 13 गुणिले 12 आले. समजतं की इथपर्यंत सर्वांना? हो सर. हो सर. आता आपल्याला दोन्ही संख्या करायची. मग पहिल्यांदा लहान संख्या करूया. लहान संख्या बरोबर लहान संख्या बरोबर मसावी. लहान संख्या बरोबर मसावी गुणिले लहान असामायिक अवयव. लहान असामायिक अवयव शॉर्टकट देतो मी. मसावी किती आहे? 2 आहे. लहान असामायिक अवयव कोणता आहे? 12 आहे का 13 आहे? लहान आहे 12. लहान आहे 12 दोन्ही 24. लहान संख्या आली 24 आली. तशी मोठी संख्या काय असेल सूत्र सांगा मोठी संख्येचं? मोठी संख्या बरोबर मसावी मसावी गुणिले गुणिले मोठा असामायिक अवयव. मसावी गुणिले मोठा असामायिक अवयव. सामायिक अवयव. असामायिक अवयव. मसावी 2 आहे. मोठा असामायिक अवयव किती? 13. 13 दुनी 26. आणि प्रश्नात आपल्याला काय विचारलंय? त्या दोन्हीची बेरीज विचारली.
दोन्हीची बेरीज करा किती येते 50. आपलं उत्तर काय ते पर्याय क्रमांक 4. समजला हा प्रश्न? समर्थ हो सर. शाळेत नाही गेला? परत एकदा सांगा ना. तर आता जरा वेळ जाणार आहे. हा, काय कोणती कोणती स्टेप सांगायची परत? सर तो गुणाकाराचा 13 गुणिले 12. हे का काय केलं, ही 156 ही आपली काय आलं लसावी भागिले मग 156 आलं, बरोबर आहे. माझा 156 चे असमायिक अवयव शोधायचे, म्हणजे ज्यांचा गुणाकार 156 असणार आहे आणि त्यांच्यामध्ये कोणताच कॉमन अवयव नसणार आहे. कळतंय का? ज्यांचा गुणाकार 156 असणार आहे त्यामध्ये अवयव कोणता असणार आहे. मग मी आता ते शोधण्यासाठी मी काय केली, अवयव पाडले. 156 ला मी 2 न भागलं. बेस 14, उरला 1 82 16 78 आलं. मग 78 ला 2 न भागलं, 39 आलं. मग 39 ला 2 न भाग जात नाही, मग 3 न भागलं. 3 न भागलं काय आलं 13 आलं. आता मला असं लक्षात आलं की जे अवयव आहेत पडलेले 2 गुणिले 2 गुणिले 3 हे अवयव पडलेत. किंवा 13 1 13 अजून 13 पण अवयव होतो. यातले असमायिक अवयव काढले. 2 गुणिले 2 गुणिले 3 यांचा एक अवयव केला. 3 दुनी 6 6 दुनी 12, 12 एक अवयव आला, 13 एक अवयव आला. 12 व 13 मध्ये काही कॉमन आहे का? हे सामायिक आहे का 12 व 13 मध्ये? काहीही नाहीये, म्हणून ते असमायिक अवयव पकडले. समजतंय? लिहून घेतलं? हो सर. हो सर. हा, ठीक आहे. आपण थांबूया, मग परत भेटूया उद्या सकाळी 7 वाजता. ठीक आहे. जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहत असतील त्यांनी त्यांचं नाव आणि शाळेचं नाव कमेंट करा. व तुम्हाला झूम मिटिंगला जर जॉईन व्हायचं असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलाय ब्लॅक अक्षरामध्ये, त्या अक्षरावर कॉल करा, तुम्हाला झूम मिटिंगला जॉईन केलं जाईल. ठीक आहे. तर आपण संध्याकाळी नाहीये ना? हा, संध्याकाळी लेक्चर नाहीये ना?